गडचांदूर शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील मधुबन बेकरी ते वडाच्या झाडापर्यंत विविध दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केले होते। वारंवार नोटीस देऊनही हे लोक अतिक्रमण काढत नव्हते। अखेर 7 ऑगस्टला मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांच्या उपस्थितीत नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली। गडचांदूर शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दररोज गावात लोकांची गर्दी असते। दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांना ये-जा करणे अडचणीचे ठरत होते। तसेच अतिक्रमणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता। या सर्व बाबी लक्षात घेऊन नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। एकीकडे काही दुकानदार याला विरोध करताना दिसले तर दुसरीकडे शहरातील नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले। अतिक्रमण मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नगर परिषदेची पूर्ण टीम यावेळी उपस्थित होती। या अतिक्रमण मोहिमेविषयी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। दिनांक 8 ऑगस्ट रोजी गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्य मार्केट ते वडाचे झाड या एरियामधील वारंवार नोटीस देऊनही लोक नालीवरचं अतिक्रमण, प्रक्षेपण, कठडा, चबुतरा, कुंपण मागे घेत नव्हते व त्यांचे व्यवसायाचे सर्व सामान व दुकानाचं सगळं साहित्य हे रस्त्याच्या मध्ये येऊन रहदारीला वारंवार अडथळा होत असल्याने सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून वारंवार तक्रारी होत होत्या। सर्वांना वारंवार नोटीस देऊनही कोणीच आपले अतिक्रमण अथवा पुढे आलेला भाग मागे घेण्यास तयार नसले कारणाने नाईलाजाने आज रोजी नगरपालिकेला पावसातून उसंत मिळाल्यानंतर या व्यापारी अतिक्रमणांवर कारवाई करून नालीचा सार्वजनिक भाग व रस्त्याचा सार्वजनिक भाग मोकळा करून घेण्याची कारवाई करण्यास भाग पडले व आज रोजी ही कारवाई पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोणताही अडथळा न येता सुरू आहे। धन्यवाद।